हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲटॉमिक स्पेक्ट्राचा स्टडी करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही ॲटमच्या थिअरीज बघितल्या होत्या. त्यानंतर रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल आणि रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमधले ड्रॉबॅक्स. तर त्या दोन ड्रॉबॅक्स होते. एक होता तो ॲटम इज अनस्टेबल स्ट्रक्चर, म्हणजे ॲटम स्टेबल स्ट्रक्चर एक्सप्लेन करता आलं नाही. आणि दुसरा ड्रॉबॅक होता तो electron emits energy continuously, so the atomic spectrum should be continuous spectrum. आणि फॅक्ट काय होती नेमकी, तर ॲटम इज अ स्टेबल स्ट्रक्चर अँड ॲटॉमिक स्पेक्ट्रा इज नॉट कंटिन्युअस. ॲटॉमिक स्पेक्ट्रम इज नॉट कंटिन्युअस बट इट इज डिस्क्रीट और लाईन स्पेक्ट्रम. तर आता ॲटॉमिक स्पेक्ट्रा म्हणजे काय आहे? तर आपल्याला समजा हायड्रोजन स्पेक्ट्रा बघायचं असेल तर हायड्रोजन गॅस ग्लास ट्यूब मध्ये घेतला पाहिजे and is heated. It emits radiations of certain fixed wavelength and when pass through the prism we get line spectrum. म्हणजे एका ट्यूब मध्ये हायड्रोजन गॅस भरायचा आहे आणि हा हायड्रोजन गॅस हीट करायचा. आता हीट म्हणजे वेगळी प्रोसेस आहे. बाय पासिंग थ्रू द करंट द टेम्परेचर ऑफ द गॅस इज इन्क्रीज्ड. म्हणजे करंट पास करून हे गॅसचं टेम्परेचर वाढवलं जातं आणि या गॅसकडनं रेडिएशन्स बाहेर पडतात. ही ठराविक वेवलेंथची आहेत, ही कंटिन्युअस नाही आहेत. कंटिन्युअस स्पेक्ट्रम कसा म्हणतो आपण? समजा जर व्हाईट लाईट प्रिझममधनं पास केला, तुम्ही व्हाईट लाईट जर प्रिझममधनं पास केला तर काय मिळतं आपल्याला? 7 कलर्स मिळतात. 7 कलर्स. 7 कलर्सची वेवलेंथ जी आहे ती साधारणतः अप्रॉक्सिमेटली 4000 एमस्ट्रॉंग पासून 8000 एमस्ट्रॉंग पर्यंत कंटिन्युअस आहेत. म्हणजे व्हायलेट टू रेड कंटिन्युअस स्पेक्ट्रम हा म्हणजे तुम्हाला सगळ्या वेवलेन्स मिळणार. ही फक्त रेंज सांगितली. तर अप्रॉक्सिमेटली 4000 किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी असणार आहे. व्हायलेट सुरू होतो कलर, त्याच्या डिफरंट शेड्स आहेत आणि अशा क्रमाने या वेवलेन्स मिळतात, म्हणजे सिरियल ऑर्डर. सो दिस इज अ कंटिन्युअस स्पेक्ट्रम. पण हायड्रोजन गॅसचा स्पेक्ट्रम जो आहे तो कंटिन्युअस नाही आहे. तर काही लाईन्सच मिळालेल्या आहेत, काही फक्त कलर्स मिळालेले आहेत किंवा काही वेवलेन्स मिळालेले आहेत, सर्टन फिक्स्ड वेवलेंथ. आता हे व्हायलेट टू रेड तुम्हाला सांगितलं, हा व्हिजिबल पार्ट आहे, आपल्या डोळ्यांना दिसणारा. त्यानंतर व्हिजिबल नसणारे सुद्धा आहेत, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी आणि लो फ्रिक्वेन्सी किंवा हाय वेवलेंथ आणि लो वेवलेंथ. तर अशा प्रकारचे वेवलेंथ सुद्धा मिळालेले आहेत, पण फिक्स्ड मिळालेले आहेत, कंटिन्युअस नाही. तर हा स्पेक्ट्रम, हा ॲटॉमिक स्पेक्ट्रम कंटिन्युअस स्पेक्ट्रम नाही आहे, हे बघितलं गेलं होतं. म्हणजे इट इज अ डिस्क्रीट ऑर लाईन स्पेक्ट्रम. तर त्या हायड्रोजन स्पेक्ट्रममध्ये कोणत्या वेवलेन्थ्स मिळाल्या? द वेल डिफाईन व्हिजिबल लाईन्स ऑफ वेवलेन्थ्स ऑब्झर्वड इन द स्पेक्ट्रम आर 410, 410, 434, 486, 656 ह्या व्हिजिबलमध्ये आहेत आणि बाकीच्या सुद्धा मिळालेल्या आहेत, पण ह्या कंटिन्युअस नाही आहेत. हायड्रोजन गॅस डज नॉट एमिट रेडिएशन ऑफ वेवलेंथ इन बिटवीन दीज वेवलेंथ्स. म्हणजे ह्याच्या मधल्या तुम्हाला वेवलेंथ्स मिळणार नाहीत कंटिन्युअस. जसं इथं व्हाईट लाईटचं होतं तसं कंटिन्युअस नाही हे. म्हणून तर याला आपण लाईन स्पेक्ट्रम किंवा डिस्क्रीट स्पेक्ट्रम म्हणतो. लाईन्स दिसल्या. आता काही वेवलेन्थ्स मिळालेले आहेत पण याच्या मधल्या नाही आहेत. काही वेवलेन्थ्स या अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्ये पण मिळालेल्या आहेत. द रेडिएशन्स इन UV, दॅट इज अल्ट्राव्हायोलेट, अँड इन्फ्रारेड रिजन अँड लॉंगर वेवलेंथ रिजन आर ऑल्सो डिटेक्टेड. म्हणजे आणखी काही वेवलेन्थ्स मिळालेल्या आहेत ज्या आपल्याला नॉर्मल व्हिजनमध्ये दिसत नाहीत, नॉर्मल आयने बघता येत नाहीत. दीज वेवलेंथ्स आर स्टडीड बाय डिफरंट सायंटिस्ट. त्याचा सायंटिस्टने स्टडी केला and then they are grouped, त्यांचं ग्रुपिझम झाला, and that group are known as series with the name of scientist. ज्या सायंटिस्टने स्टडी केला त्या सायंटिस्टचं नाव त्या सिरीजला दिलं आणि त्या सिरीजमध्ये एक बंच ऑफ लाईन्स, बंच ऑफ वेवलेंथ
पण या फिक्स्ड वेवलेंथ म्हणजे कंटिन्युअस नाहीये. तर आता हायड्रोजन स्पेक्ट्रम कसा दिसला, तर हायड्रोजन स्पेक्ट्रम स्क्रीनवरती या पद्धतीच्या लाईन्स दिसल्या, या फक्त व्हिजिबल पार्टमध्ये जो आपण बघू शकतो. तर 410, 434 ह्या सगळ्या नॅनोमीटरमध्ये आहेत. मीटरमध्ये नाही, नॅनोमीटर. 486 येलोइश, 656 साधारणतः रेडिश कलर म्हणजे ऑरेंज आणि रेड अशा प्रकारचं इथं ही लाईन मिळालेली आहे. आणखी सुद्धा दिसलेल्या आहेत त्या शॉर्टर वेवलेंथ म्हणजे UV रिजनमध्ये, अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्ये, आणखी इन्फ्रारेड रिजनमध्ये सुद्धा काही वेवलेंथ सापडलेले आहेत आणि लॉंगर वेवलेंथ याच्यापेक्षा जास्त वेवलेंथ असणाऱ्या पण लाईन्स मिळालेल्या आहेत. पण इथं मधल्या लाईन्स या अपसेंट आहेत. म्हणजे 410 नंतर एकदम आली 434 नॅनोमीटरमध्ये. नॅनोमीटर हे वेवलेंथचं युनिट इथं वापरलेलं आहे, कारण वेवलेंथचं SI युनिट आहे ते मीटरच आहे. पण हा 410 नॅनोमीटरमध्ये लिहिला पाहिजे. नॅनो स्टँड्स फॉर 1 नॅनो इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. तर अशा प्रकारचा हा स्पेक्ट्रम मिळाला. सो दिस इज अ लाईन स्पेक्ट्रम. आता लाईन स्पेक्ट्रम का मिळाला, आणखी याच्यामध्ये दुसरे स्पेक्ट्रम कसे आहेत याचा सगळा स्टडी हा नील बोअरने दिलेला आहे. तर बाकीच्या वेवलेंथ सुद्धा मिळालेल्या आहेत, त्याची तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये डायग्राम दिली आहे. ते अशा प्रकारची 90 नॅनोमीटर टू 120 नॅनोमीटर याच्यामध्ये ज्या लाईन्स मिळालेल्या आहेत त्या सुद्धा कंटिन्युअस नाही आहेत. तर ती सिरीज त्याचा स्टडी केला लायमनने, म्हणून त्याला लायमन सिरीज म्हणतात. तर ही शॉर्टर वेवलेंथचे म्हणजे हा UV रिजनमध्ये सापडतात. त्यानंतर बार्मर सिरीज 400 नॅनोमीटर टू 600 नॅनोमीटर याच्यामध्ये ही सिरीज बघितली गेली, तर ही व्हिजिबल आहे, व्हिजिबल. त्यानंतर पाश्चन सिरीज आणखी पुढचे आहे, ब्रॅकेट सिरीज आणि फंड सिरीज. फक्त या डायग्राम अशा पद्धतीच्या परीक्षेला विचारत नाहीत, अशी जी डायग्राम आहे ते विचारत नाहीत. रेडिएशन्स कुठून कुठं झालेले आहेत ते मात्र तुम्हाला कळालं पाहिजे. आता ही रेडिएशन्स का मिळाले आहेत, तर हायड्रोजन गॅस ज्यावेळेला हीट केला, हायड्रोजन गॅस ज्यावेळेला हीट केला, समजा फॉर एक्झाम्पल दिस इज अ न्यूक्लियस and in first orbit there is a electron. हायड्रोजन ॲटमचं असं स्ट्रक्चर आहे. सो दीज आर दी आउटर ऑर्बिट्स. आउटर ऑर्बिट्स आहेत आणि या आउटर ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन जर गेला बाय ॲब्सॉर्बिंग सम एनर्जी ॲब्सॉर्ब करून जर हा इलेक्ट्रॉन पुढच्या ऑर्बिटमध्ये गेला तर काय होतं बघा. Positively charged nucleus, first orbit, electron is there, याने एनर्जी ॲब्सॉर्ब केली आणि हा समजा थर्ड ऑर्बिटमध्ये गेला, जम्प्स टू थर्ड ऑर्बिट. नाउ दिस इलेक्ट्रॉन इज अनस्टेबल, कारण त्याचं स्टेबल स्ट्रक्चर कुठे आहे, फर्स्ट ऑर्बिटमध्ये. मग हा इलेक्ट्रॉन एनर्जी एमिट करून या पहिल्या ऑर्बिटकडे येणार बाय एमिटिंग रेडिएशन इन टर्म्स ऑफ फोटॉन. रेडिएशन एमिट करतो आणि तो पहिल्या ठिकाणी येतो. मग इलेक्ट्रॉन हा फर्स्ट ऑर्बिटमध्ये येताना कोणत्याही पाथमध्ये येईल, कोणत्याही पाथ ट्रेस करून येईल, फर्स्ट सेकंड टू थर्ड टू सेकंड, सेकंड टू फर्स्ट, और एमिटिंग radiations and coming back directly to the first orbit. तर ही जी रेडिएशन्स मिळतात, ही रेडिएशन्स आपण स्पेक्ट्रम मध्ये बघतो. तर रेडिएशन्सची वेवलेंथ किती आहे हे एका फॉर्म्युल्याने दिलं गेलं. दी ऑब्झर्व्ड वेवलेंथ्स आर फाउंड टू ओबे रिडबर्ग रिलेशन. 1/λ इज इक्वल टू R 1/n² मायनस 1/m². R म्हणजे कॉन्स्टंट आहे जो रिडबर्गने दिलेला आहे, आणि N आणि M म्हणजे काय, M म्हणजे आउटर ऑर्बिटचा नंबर
आणि n म्हणजे इनर ऑर्बिटचा नंबर. सो दिस इज इनर ऑर्बिट. मग तुम्हाला कोणती वेव्हलेंथ मिळेल ते ऑर्बिटमधून जो ट्रान्झिट होणार आहे इलेक्ट्रॉन, फोर्थ ऑर्बिटकडनं फर्स्ट असेल, तर त्या पद्धतीच्या वेव्हलेंथ्स तुम्हाला ह्या स्पेक्ट्रममध्ये मिळतात आणि त्या कॅल्क्युलेटेड फ्रॉम दिस फॉर्म्युला. तर असा हा ॲटॉमिक स्पेक्ट्रा आहे. आता ॲटॉमिक स्पेक्ट्रा एक्सप्लेन केला नील बोअरने. नील बोअरने रुदरफोर्ड मॉडेल हे मॉडिफाय केलं बाय अप्लाइंग हिज पॉस्ट्युलेट. नील बोअर अप्लाइड क्वांटम थेअरी. क्वांटम थेअरी कोणाची होती तर प्लँक्स या सायंटिस्टची, प्लँक्स क्वांटम थेअरी म्हणतात. टू रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल टू सॅटिस्फाय the requirements given by Maxwell classical electromagnetic theory, and he gave the atomic model which is based on his three postulates. म्हणजे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल मॉडिफाय केलं कारण त्याला 2 ड्रॉबॅक्स होते. ते ड्रॉबॅक्स ओव्हरकम केले नील बोअर या सायंटिस्टने आणि त्याचं मॉडेल दिलं बोर्स ॲटॉमिक मॉडेल. पण हे मॉडेल बेस्ड आहे ते 3 पॉस्ट्युलेट. पॉस्ट्युलेटला कधीही प्रूफ नसतो. त्याने काही पॉस्ट्युलेट्स मांडली आणि त्याच्यावरनं बोअरचे जे रुदरफोर्डचे ड्रॉबॅक होते हे ओव्हरकम झाले. परंतु बोअर ॲटॉमिक मॉडेलला सुद्धा डिफिकल्टीज होत्या, पण त्या डिफिकल्टीज नंतर ओव्हरकम केल्या किंवा त्याला सपोर्ट जो दिला बोअरच्या ॲटॉमिक मॉडेलला तो दुसरा सायंटिस्ट डी ब्रॉय. ते पुढे आपण नंतर बघणार आहे. पण बोअरचं ॲटॉमिक मॉडेल हे रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल आहे, सेम आहे ते, पण त्याचे ड्रॉबॅक्स ओव्हरकम केले बाय 3 पॉस्ट्युलेट्स. आता ही 3 पॉस्ट्युलेट्स आपल्याला स्टडी करायचे. परीक्षेला विचारले जातात स्टेटमेंट या पॉस्ट्युलेट्सची स्टेटमेंट किंवा मॅथमॅटिकल इक्वेशन पाठ पाहिजे. तर स्टेटमेंट कोणतं आहे? पहिलं पॉस्ट्युलेट, द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स required for circular motion is provided by electrostatic force of attraction between nucleus and electron. म्हणजे ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतो, मायनस चार्ज आहे आणि पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, तर यामध्ये जो इलेक्ट्रॉन फिरणार आहे, सर्क्युलर पाथ आहे याचा, तर सर्क्युलर पाथमध्ये ज्यावेळेला एखादी बॉडी फिरत असेल तर त्याला सेंट्रिपेटल फोर्स नेसेसरी असतो, त्याशिवाय सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकत नाही पार्टिकल. सो सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय सम नोन फोर्स इन द युनिवर्स. मग या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे सांगितलं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुलम्स लॉवरनं हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपल्याला लिहिता येतो. तर अट्रॅक्शनचं काय, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज गिवन बाय कुलम्स लॉ अँड दॅट इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स. सो यू कॅन राईट द मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ दिस पॉस्ट्युलेट. पॉस्ट्युलेटचं हे स्टेटमेंट आहे आणि मॅथमॅटिकल फॉर्म लागतो आपल्याला काही डेरिव्हेशन सोडवायला. सो मॅथमॅटिकल इक्वेशन इज mv² by rn. आता सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे आपण बघितलेला, mv² by r फर्स्ट टॉपिकमध्ये रोटेशनल डायनामिक्समध्ये. तर mv² by r, मग हे me, vn आणि rn काय लिहिलेलं आहे, तर m स्टँड फॉर मास, इलेक्ट्रॉनचं मास. आपण इलेक्ट्रॉन हा पार्टिकल बघतोय. सो इलेक्ट्रॉन me हा खाली लिहायचा आहे सफिक्स. त्यानंतर vn व्हेलॉसिटी आहे, n काय लिहिलेलं आहे, हे एक ऑर्बिट घेतलेले कन्सिडर केलेले nth ऑर्बिटमध्ये. इलेक्ट्रॉन हा कोणत्याही ऑर्बिटमध्ये असू शकतो, जसा हायड्रोजनमध्ये तो फर्स्ट ऑर्बिटमध्ये, तसा कुठल्याही बाकीच्या आयटममध्ये nth ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे असं गृहीत धरलेलं आहे. rn डिस्टन्स बिटवीन दीज टू, हे डिस्टन्स आहे.
डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड दी पार्टिकल, म्हणजेच रेडियस झाला ऑर्बिटचा रेडियस, ते nth ऑर्बिट म्हणून Rn लिहिलेला आहे. आणि इथं आहे हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स फॉर्म्युला कुलम्स लॉवर नाही. कुलम्स लॉचा फॉर्म्युला फोर्स बिटवीन टू चार्जेस 1/4πε0 कॉन्स्टंट फॉर एअर और फ्री स्पेस. दोन चार्जेसचा प्रॉडक्ट, दोन चार्जेस मधलं डिस्टन्स, त्याचा स्क्वेअर. मग हा इथं जर अप्लाय केला तर आपल्याला 1/4πε0 फ्री स्पेस का आहे, कारण ॲटम मध्ये सगळी बरीचशी जागा हा पार्ट सेंटरचा सोडला तर रिकामी आहे. त्यामुळे कॉन्स्टंट 1/4πε0 घेतला. Q1 Q2 आणि आरचा स्क्वेअर. आता आर म्हणजे डिस्टन्स, Rn स्क्वेअर झाला. Q1 म्हणजे एक चार्ज जो न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन्स असतात? न्यूक्लियस हे पॉझिटिव्ह चार्ज आहे, पण किती चार्ज असणार कशावरनं ठरणार? जेवढे प्रोटॉन्स त्याला मल्टिप्लाय बाय ई करायचं आहे, कारण एका प्रोटॉनवरती चार्ज किती असतो? इलेक्ट्रॉन एवढाच, 1.6 × 10⁻⁹ कूलम. याला आपण ई सिम्बॉल वापरलेला आहे. समजा दोन प्रोटॉन्स असतील तर 2 × येणार. हे झेड प्रोटॉन्स असतील तर झेड × ई, म्हणून इथं न्यूक्लियसचा चार्ज आहे लिहिलेला. आणि हा चार्ज कोणता आहे? इलेक्ट्रॉन एकच आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनवरचा चार्ज ई. सो झेड ई × ई. तुम्ही हे झेड ई स्क्वेअर लिहू शकता, पण इथं मुद्दामून दोन पार्ट्समध्ये का दिलेलं आहे तर समजण्यासाठी. नंतर तुम्ही जसं सराव होईल तसं झेड ई स्क्वेअर अपॉन Rn स्क्वेअर असं लिहू शकता. सो दिस इज द मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट पॉस्ट्युलेट. देन व्हॉट इज द सेकंड पॉस्ट्युलेट? तरी मॅथमॅटिकल इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे, हे पुढे लागणार आहे. पॉस्ट्युलेट समजलेलं आहे, तर पॉस्ट्युलेट म्हणजे इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व का होतो त्याचं रिझन आहे. नेक्स्ट पॉस्ट्युलेट, सेकंड पॉस्ट्युलेट, इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व ओनली इन दोज ऑर्बिट्स विदाउट रेडिएटिंग एनर्जी in which angular momentum of electron is integral multiple of h/2π, where h is Planck's constant. These orbits are called stable orbits or Bohr orbit. जो ड्रॉबॅक होता तो इथं होता, रुदरफोर्डचा ड्रॉबॅक. तर तो ड्रॉबॅक म्हणजे ॲटम अनस्टेबल होत होता. मग इलेक्ट्रॉन रेडिएट करतो एनर्जी, पण इलेक्ट्रॉन हा रेडिएट करत नाही एनर्जी, असं सांगितलेलं आहे. विदाउट रेडिएटिंग एनर्जी. पण काही ठराविक ऑर्बिटमध्ये ज्या वेळेला हा इलेक्ट्रॉन फिरतो त्यावेळेला तो रेडिएशन एमिट करत नाही. मग त्या ऑर्बिटला कंडिशन काय आहे? तर ही कंडिशन आहे, इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम हा किती असला पाहिजे? इंटिग्रल मल्टिपल म्हणजे n ने याला मल्टिप्लाय करायचं. n म्हणजे ऑर्बिटचा नंबर. h/2π, दिस इज अ कॉन्स्टंट. तर तो स्टेबल असणार, म्हणजे तो नुसता फिरत राहील विदाउट रेडिएटिंग एनर्जी. मग स्पेक्ट्रम कसा काय मिळतो? जर रेडिएशनच एमिट करत नाही इलेक्ट्रॉन तर स्पेक्ट्रम कसा मिळेल? मग काय करायला लागतं? ह्या इलेक्ट्रॉनला दुसऱ्या ऑर्बिटमध्ये पाठवायला लागतं. समजा फर्स्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे, तर याला दुसऱ्या ऑर्बिटमध्ये पाठवायचं. कसं पाठवणार? तर बाय सप्लाइंग एनर्जी टू दिस इलेक्ट्रॉन सो दॅट इट कॅन मूव्ह टू दी फर्दर ऑर्बिट. एनर्जी जेवढी ॲब्सॉर्ब करणार तेवढ्या एनर्जीने तो कोणत्याही ऑर्बिटमध्ये जाईल, आउटर ऑर्बिटमध्ये. आणि तिकडून परत येताना हा इलेक्ट्रॉन, कारण हा अनस्टेबल आहे, तो स्टेबल व्हायला बघणार. सो इट एमिट्स दी एनर्जी. पण फर्स्ट ऑर्बिटमध्ये समजा आहे इलेक्ट्रॉन फिरतोय तर त्याच्याकडनं रेडिएशन्स एमिट होणार नाही. सो दिस इज अ स्टेबल स्ट्रक्चर ऑफ ॲटम. जर तो पुढच्या ऑर्बिटमध्ये गेला बाय ॲब्सॉर्बिंग सम एनर्जी तर ती एक्साइटेड स्टेट म्हणतात. इलेक्ट्रॉन हा एक्साइटेड स्टेटमध्ये गेला
मग तो अनस्टेबल आहे. तो स्टेबल व्हायचा प्रयत्न करणार बाय एमिटिंग रेडिएशन्स. म्हणून ते आपल्याला रेडिएशन ज्या वेळेला आपण हीट करतो त्याच वेळेला मिळतात. सो दिस इज अ सेकंड पॉस्ट्युलेट. या सेकंड पॉस्ट्युलेटवरनं ॲटम स्ट्रक्चर स्टेबल कसं आहे ते सांगितलं. आता याचं इक्वेशन पण आपल्याला लिहिता येतं. मॅथमॅटिकल इक्वेशन. अँग्युलर मोमेंटम सिम्बॉल एल वापरला जो रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आहे. सो एल इज इक्वल टू एन एच अपॉन 2π. आणि एन काय आहे? एन इज इंटिजर. त्याच्या व्हॅल्यूज कशा असतील? ऑर्बिटवरनं 1 2 3 एक्सेट्रा इंटिजर आहे. सो एन इज ऑल्सो कॉल्ड प्रिन्सिपल क्वांटम नंबर. कारण तुम्हाला ऑर्बिटचे नंबर केमिस्ट्रीमध्ये म्हणता तुम्ही त्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सो इट इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हाच फॉर्म पुढे अँग्युलर मोमेंटम एल जो आहे त्याचा फॉर्म्युला पण आपल्याला माहिती आहे. रोटेशनल डायनॅमिक्समध्ये हा गेलेला आहे. तर याचा फॉर्म्युला कोणता आहे एलचा? तर एल इज इक्वल टू mvr. हा फॉर्म्युला आहे. मास, व्हेलॉसिटी, आणखी आर म्हणजे रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट. मग इथं पुन्हा हे me वापरलेलं आहे, vn वापरलेलं आहे आणि rn इज इक्वल टू nh ओव्हर 2π. सो n टेक्स दी व्हॅल्यूज 1 2 3 एक्सेट्रा. तर हे सेकंड पॉस्ट्युलेट त्याचं इक्वेशन. म्हणजे हे इक्वेशन तुम्हाला लक्षात पाहिजे. देन द थर्ड पॉस्ट्युलेट. थर्ड पॉस्ट्युलेट हे स्पेक्ट्रम कसा मिळतो म्हणजे आता जे तुम्हाला सांगितलं एक्सायटेड स्टेट त्याच्याबद्दल आहे. अन इलेक्ट्रॉन कॅन मेक ट्रान्झिशन म्हणजे तो ट्रान्झिट होऊ शकतो फ्रॉम वन ऑफ इट्स ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट ऑफ लोअर एनर्जी. इन डुईंग सो इट एमिट्स फोटॉन म्हणजे रेडिएशन एमिट करतो ऑफ एनर्जी इक्वल टू द डिफरन्स इन इट्स एनर्जी इन द टू ऑर्बिट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस आणि ह्या ऑर्बिट्स आहेत. इथं पूर्ण न काढता थोडेसेच ऑर्बिट काढून दाखवले. ह्या ऑर्बिट्स आहेत. फर्स्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे. हा इलेक्ट्रॉन बाहेर गेला दुसऱ्या ऑर्बिटमध्ये बाय ॲब्सॉर्बिंग सम एनर्जी. समजा या ऑर्बिटमध्ये आला, हे फोर्थ ऑर्बिट आहे. तर फोर्थकडनं हा पुन्हा काय येणार? फर्स्ट ऑर्बिटकडे येणार बाय एमिटिंग रेडिएशन्स. आता इथे काय म्हटलेलं आहे बघा, वन ऑफ इट्स ऑर्बिट म्हणजे ट्रान्झिशन होतं त्याचं. फोर्थकडून फर्स्टकडे आला, हे ट्रान्झिशन झालं आउटर टू इनर. मग इथं आउटर टू इनर न म्हणता एक वेगळा शब्द वापरलेला आहे, वन ऑफ इट्स ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट ऑफ लोअर एनर्जी. इथं एनर्जी जास्त असणार फोर्थ ऑर्बिटमध्ये आणि अगोदरच्या ऑर्बिटमध्ये एनर्जी कमी असणार म्हणून लोअर एनर्जीकडे येत होतो. इन डुईंग सो इट एमिट्स फोटॉन म्हणजे रेडिएशन्स. आणि ही रेडिएशन्स आपल्याला काही व्हिजिबलमध्ये दिसतात, काही अल्ट्राव्हायोलेटमध्ये, काही इन्फ्रारेडमध्ये रेडिएशन्स दिसतात अकॉर्डिंग टू ट्रान्झिशन. ही एनर्जी किती रिलीज करतो, ही जी एनर्जी आहे ही किती रिलीज करणार, तर त्याच्यासाठी सुद्धा मॅथमॅटिकल फॉर्म दिलेला आहे. डिफरन्स बिटवीन एनर्जीज ऑफ टू ऑर्बिट्स. म्हणजे आपण समजा ही E4 घेतली, E4 म्हणजे व्हॅल्यू किती आहे ती सुद्धा काढता येते, पुढे तुम्हाला ते फॉर्म्युले आहेत. आणि E1 किती आहे, तर या दोघांमधला डिफरन्स म्हणजे ही एमिटेड एनर्जी मिळणार. हे सुद्धा इक्वेशन दिलेलं आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन. EM मायनस EN इज इक्वल टू h न्यू. फोटॉनची एनर्जी म्हणजे h न्यू. EM मायनस EN आउटर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट, याला mth आणि याला nth. तर हे सुद्धा मॅथमॅटिकल इक्वेशन दिलेलं आहे. तर हे तिन्ही पॉस्ट्युलेट्स तुम्हाला स्टेटमेंट 1 मार्कसाठी आणि इक्वेशन्स सुद्धा लागतात हे डेरिव्हेशन सॉल्व्ह करायला. तर ही स्टेटमेंट तुम्हाला पाठ करावी लागतील, कारण एक एक मार्कलाही विचारले जातात परीक्षेला. आणि त्याची मॅथमॅटिकल इक्वेशन्स जर डेरिव्हेशन तुम्हाला विचारलेलं असेल त्याच्यामध्ये ही इक्वेशन्स लागतातच. सो इन द नेक्स्ट व्हिडिओ
वी विल डिराईव्ह रेडियस ऑफ बोर ऑर्बिट, सम डेरिवेशन्स आपण बघायचे.